इथे ज्योती आणि भगिनी सगळ्या त्यांच्या मातोश्री यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. पहा, संस्काराचं नाव तिने काढलेलं होतं. खरं म्हणजे खरे संस्कार घरातून होतात. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या. बाकीचे गुरुजन असतील, मार्गदर्शक असतील, ते नंतर आहेत. पण आपलं स्वतःचं हित काय आहे तर आपल्या लेकरांवर संस्कार करणं. आता बाकीची सगळी माहिती तुम्हाला दिलेली, पण तिची आणखीन एक माहिती मला सांगायची. एक अंधशाळेच्या मॅडम आहेत, माझ्याच बरोबर निवृत्त झाल्या आणि कोकणात घराडीला आहेत त्या. तर त्यांचं कार्य चालतं. अंध मुली आहेत, एक 20-21 मुली आहेत. पहिलीचे 1-2, दुसरीच्या 2-3, 10वीचं एखादं, 9वीचं एखादं, असं विना अनुदानित शाळा चालते. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा ज्योतीने सांगितलं, म्हणजे सहज विषय निघाला म्हणून त्यांनी सांगितलं की माझी एक मैत्रीण तिथे घराडीला आहे. त्यांचे असे, अहो मॅडम, आम्ही त्यांना ना खूप सारं धान्य, रसद सगळं काही गोळा करून दिलं. कारण विना अनुदानित असल्यामुळे सगळ्या लोकांकडून जे मिळतं ते मिळतं. ते ऐकल्यावर खरं माझं हृदय भरून आलेलं होतं. ते जेव्हा इथं येतात आमच्याकडे कोथरूड परिसरामध्ये, सर्व मुलं अंध आहेत, अतिशय टॅलेंट आहेत. आत्ताच एक मुलगी बँकेमध्ये लागलेली आहे, पूर्ण अंध आहे, पण ती बँकेमध्ये कॅशियर आहे. पुण्यातलं मला नाव सांगता येत नाही, पण पुण्यातल्याच बँकेत कॅशियर झाली त्यांच्याच बँकची. आणि दुसरी एक मुलगी वकील होऊ पाहते. असे खूप सारं टॅलेंट घडवायचं. मग आई वडिलांची कसरत किती असते पहा. ह्या मातेने फक्त नाव काढलं की त्यांची इच्छा होती तिच्या वडिलांची की तिला मी ब्लेझर घेऊन जाईल. मनात राहणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या नेहमी माता पित्याच्या पूर्ण कराव्यात. आपल्याला सुख समृद्धी केव्हा मिळते? तुम्ही 50 मजले बांधले तर मिळणार नाही, पण 50 मजल्याचा पाया भरण्यासाठी ज्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे ना, त्यांची सेवा करा. त्यांची सेवा केली तर काहीही कमी पडत नाही. आता सगळे माहिती की बाई आल्या शाळेत शिकवायला, समोर बसला की हसतोय तो की बाई शिकवायला लागलेलं आहे. पण काही कुटुंबामध्ये आपण असं पाहतो की आई वडिलांची सेवा करायला, विशेषतः आमच्या लेकी म्हणजे इकडे येऊन सुना झालेल्या, जीवावर येतो करायचं. पण लेकींच्या बाबतीत आम्ही नेहमी कारण आमची शाळा दुबळी होती, कुठलीही सोय नव्हती तिथे. मग अडीअडचणीला दुपारच्या सुट्टीत ज्योतीच्या आईकडे, कधी जोशी काकूंकडे, कधी इकडे अतुल दांगटच्या घरी, कधी नितीनच्या घरी आम्ही आमच्या सोयीनुसार पांगून जात असायचो. आजच्या भाग्यवान शिक्षक आहे, सगळ्या सुविधा त्यांना तयार आहेत. पण त्या काळामध्ये आमचं भाग्य एवढं की आमचा कुणीही कंटाळा केला नाही. गेलं की उलट म्हणजे थांबाने मॅडम अर्धा कप चहा उकळते, हे ज्योतीच्या आईचं वाक्य मला सारखं आठवतं. म्हणजे वेळ नसायचा आम्हाला तेवढा. नितीच्या घरी तर एकदम मी खूप असे आजारी होते. आता बसायचं कसं तिथे कार्यक्रमाला, सर म्हटले जा तू पाठीमागे नितीनच्या तिथे सांग. थेच जेवले की घरी नसत जेवले का तर एकलव्याकडून मिळणारा तो महाप्रसाद असतो बघा, विद्यार्थ्यांनी दिलेला असतो. घरात मुलंही देतात, सुनाही देतात, लेखी करतात. पण आणि ह्या जोडीचं म्हणते मी, आज लेखीची नाही बाजू घेणार मी, पण या जोडीचं म्हणते. इतके मेहनती आहेत, इतके बुद्धिमान आहेत, इतके कष्टाळू की सतत त्यांचे व्हॉट्सअप पहा तुम्ही, आणि त्यांचे सगळे व्हॉट्सअप पाहिल्यावर कळतं की काय गप्प का बसत नाही. त्यांची उमेद आहे, ताकद आहे, डोकं आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी जीवनात फार आवश्यक असते, दानत आहे. दानत फार मोठी आहे दोघांची. इतक्या ठिकाणी ते मदत करतात. आणि आपल्याला माहिती आहे जगामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, अन्नदान करणं. ते सगळ्या रोटरी क्लबला जातात, अनाथ वस्तीमध्ये जातात, किंवा अशा अंधशाळांमध्ये जातात आणि ती कामं करत असतात. ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या माता पित्यांकडून, हिच्या सासू सासऱ्यांकडून, हिच्या माता पित्याकडून आपल्याला चारही ठिकाणचे आशीर्वाद हवे असतात. एकत्र राहतो तेव्हा असे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत, म्हणूनच हे घडतं. आणि मग पुढचं वाक्य सगळ्यांना माहिती, भजनी मंडळातलंच वाक्य येते की चांगल्या लेकी सुना जर आपल्या असेल तर त्याच्या इतकं भाग्य कोणतंच नाही. म्हणजे
आईच्या डोळ्यात जे आसवे आलेले आहेत, मला ते सांगायचं की आता ह्या आनंदाचे अश्रू समजा. आपलं वय झालेले, तब्येतीची आपण काळजी घ्यायची आणि आपल्या मुलांच्या सुखात आपण सगळी सुखं पाहायची. जावयाच्या सुखात पाहायचंय, लेकाच्या पाहायचंय, सुनेच्या पाहायचंय. याचप्रमाणे या प्रसंगी एवढंच सांगेन, लेका सुनांनी मुलींनी छान त्यांची काळजी घ्यावी. आणि तिने सांगितलं की माझं सासर गोकुळ आहे, माहेर आहे गोकुळ आहे दळवी मंडळींचं. अतिशय प्रेमळ माणसं आहेत. म्हणजे आमचे अनुभव आम्ही सांगितलेले आहेत. आम्ही कोण कुठून आलेलो, पण फक्त शाळेतले शिक्षक म्हणूनच त्यांच्याकडे जाणं असायचं. आणि त्या निमित्ताने आज तिने सांगितलं, म्हणजे नव्हती तब्येत बरी, पण ज्योतीवर प्रेमच एवढे की मी सांगितलं ना, ज्योती काय करते, पणतीतली वाट सुद्धा आपल्याला उजेड देते. ज्योती काही नुसती ज्योती पणतीतली नाही आहे, फार मोठे LLB केलं त्याच्यानंतर इतकं खडतर मेहनत असते पहा तिथं. आणि विशेष म्हणजे आपण नेहमी म्हणतो अवघड डोंगर अवघड घाट, गुरु बिना कोण दाखवील वाट. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, नंतर शिक्षक असतात. त्यांनी तुम्हाला वाटा दाखवल्या, त्या मार्गाने तुम्ही गेलात. खूप खूप आनंद वाटतो. सगळ्या बहिणींचं कौतुक त्याच्यामध्ये. तर सगळ्या बहिणी मेहनती आहेत. आणि मातोश्रीला पण आरोग्यदायी जीवन आणि सर्व दळवी कुटुंबियांचा आभार म्हणून मी थांबते.